या बातमीचे प्रायोजक सरगम कलेक्शन ब्रँडेड शर्ट फक्त 200 रुपयात रमजानचा आनंद दुप्पट करा. सरगम कलेक्शनला भेट द्या. जगदंबा चौक, लष्कर, सोलापूर. सोलापूरच्या या शहरात आज एक अशी घटना घडली जी फक्त बातमी नाही तर जीवनाचा एक मोठा धडा आहे. प्रेमाच्या नावाखाली धोका मिळाल्याने एका तरुणीने घरात उपलब्ध असलेलं विषारी पदार्थ घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण या अंधारात एक किरण उगवला. 2 स्थानिक पत्रकारांच्या संवेदनशीलतेचा. सोलापुरी कट्टा न्यूज आणि सवेरा न्यूज या 2 स्थानिक चॅनल्सच्या पत्रकारांनी ही बातमी मिळताच ते फक्त बातमी करण्यासाठी नव्हे तर जीव वाचवण्यासाठी सिव्हिल रुग्णालयात धावले. तिथे त्यांनी फक्त कॅमेरा चालू केला नाही तर मुलीच्या डोळ्यात डोळे घालून तिच्या वेदना ऐकल्या, तिच्या भावना समजून घेतल्या आणि खूप प्रेमाने समजावून सांगितलं, बाळा, जीवनात एकदा धक्का बसतो म्हणून सगळं संपलं असं नाही. तू मजबूत आहेस, तुझ्यात खूप शक्ती आहे. हे दुःख तुझ्या आयुष्याचा शेवट नाहीये तर नवीन सुरुवात आहे. आणि त्या पत्रकारांच्या शब्दांनी त्या मुलीच्या मनात काहीतरी बदल झाला. तिने डोळ्यात अश्रू घेऊन सांगितलं, आता मी आत्महत्या करणार नाहीये, उलट अधिक मजबूतीने या संघर्षाचा सामना करेन. मी लढेन आणि जिंकेन. मुलीच्या आईने, रुग्णालयातील इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी पत्रकारांच्या पायाशी हात जोडून आभार मानलं. एका क्षणात बातमीपेक्षा मोठं काहीतरी घडलं. एक जीव वाचला आणि एक मुलगी पुन्हा जगण्यासाठी प्रेरित झाली. मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या आयुष्यात कधी कधी फक्त ऐकणं, समजून घेणं आणि फक्त एक चांगला शब्द एखाद्याच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. प्रेमात धोका मिळाला तरी जीवन संपण्याची गरज नाहीये. मदत हवी असेल तर बोलावं, हात पुढे करावा. सोलापूरच्या या घटनेतून एकच संदेश, जीवन खूप मौल्यवान आहे आणि त्यात आशा नेहमी असते. धन्यवाद आणि काळजी घ्या आपल्या स्वतःची. तुमचं नाव? लक्ष्मी भीमा पवार. काय झालं होतं? म्हणजे असं तुम्ही पहिला करून घेतो म्हणला, त्याची फॅमिली पण एक्सेप्ट होती. आता एंड मोक्यावर तर लोक सर्वजण पलटायला लागलेत, आम्ही करून घेत नाही, काय नाही, तुला काय करायचं आहे कर, असं तसं म्हणायला लागलं. काय नाव झालं त्यांचं? तुषार सुरेश कल्ले. कुठे राहतो? गल्लीतच कुंची वगैरे. किती वर्षापासून तुमची ओळख? आमचं कमसे कम आता 7-8 वर्ष झालं. 7-8 वर्षापासून. म्हणजे काय घरी सगळ्यांना माहिती होतं? नाही तेवढं, आता जसं सर्वांना माहीत पडलं तेव्हाच मी त्याला सांगितले की असं असं सर्वांना माहीत पडायला आहे. मग सर्वजण माझ्या नावाची बदनामी करायला, माझ्या आईला कुठं डोकं उचलायला येणे म्हणल्यावर हे नाही, माझ्या अंगलोटे का सर्व टाकू नको, तुझं तू काय ते बघून घे, माझ्या अंगलोट आला ना मी मुंबईला निघून जातो, आम्ही करून बिरून घेणार नाही आहे तुला, असं तसं म्हणतात. कधी झालं हे सगळं बोलणं? आता परवा दिवशी. हां, एवढे दिवस सगळं व्यवस्थित होता? हां. मग मम्मी त्यांना प्रेमाने पण समजवली तरी पण ते लोक ऐकत नाही आहे. ते लोक सांगतात तुम्हाला काय करायचं करा, आम्ही. ते लोक म्हणजे कोण? मुलांसोडून त्यांच्या मुलाची आई अजून बहीण, त्यांच्यापासून तुम्ही बोलणं झालंय? त्यांना प्रेमाने पण समजवलं तरी ते लोक ऐकत नाही आहे. मग मी जेल रोडला अर्ज पण दिला, मग तिथनं पण काय रिस्पॉन्स आला नाही म्हणून मग मला कुठंच डोकं उचललं नाही म्हणून मी असं अर्ज दिल्यावर तुम्हाला बोलवलं नव्हे? बोलवलेच नाहीत. मी स्वतः 2-3दा फिरले तिथं, मग त्यांचं काहीच रिस्पॉन्स झाला नाही. तुम्ही आता काय सकाळी काय झालं, तुम्ही काय घेतलं? मग तेच मला कुठं डोकं, त्यांनी चांगलं शांनी फिरायला लागलं आहे, मला कुठं डोकं उचलेलं नाही, मी घरातनं बाहेर नाही गेले, माझी इज्जत गेली म्हणून मी त्या बाबतीत मी सकाळी फिनाईल पिले. कुठलं फिनाईल? म्हणजे घरातून आणलंय का बाहेरून? घरातच होतं ते. घरातच होतं. घरामध्ये कोण कोण होतं? कोण पण नव्हतं, मी एकटीच होते. का असं का टोकाचं पाऊल उचललं का? मग म्हणजे मला त्याला करून घ्यायचं होतं, आता ते मोठ्यावर नाही मला लागलं. तर आता त्याला कळालंय का तुम्ही असं गेले म्हणून? ते सर्व मला माहिती नाही. कोण कोण असतं घरामध्ये तुम्ही? मी, माझी मम्मी, माझी आजी. तुमचं शिक्षण काय झालं? 10वी झालं. त्याचं माहीत नाही थोडं. त्याचा व्यवसाय काय? काय पण नाही, घरी म्हणजे चांगलं ते जातो स्वतःच्या घरीच जवळ जाऊ द्या. हो काका, नाही इथंच हे करणार आहेत ते. हां. आता कशी तुम्ही डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? अजून डॉक्टरांनी काय बोलले नाही, डायरेक्टली ॲडमिट केले. आम्हाला कळलं की तुम्ही बेशुद्ध होता. हां, बेशुद्ध काहीच कळत नव्हतं मला, असं झालं. मग माझी मम्मी रडालती, मम्मी घेऊन आली मला औषध. त्यांच्या आईचं म्हणणं काय आता? त्यांची आई, त्याची बहीण म्हणते आम्ही करून घेत नाही, तुम्ही बळजबरी आमच्या गळ्यात बाहेर टाकायला लागला, असं असं म्हणायला लागला थोडं. मग तुमच्याकडे काही फोटो आहेत आम्ही पाहिलेले आहे? फोटोज वगैरे. मग ते नाही दाखवले का तुम्ही? त्यांना माहीत आहे सर्व, तरी पण तिने म्हणतात तुम्हाला काय करून घ्यायचं. बरं. तुमचं काय आता याच्यामध्ये काय? मला काय नाही सर, मला त्याच्यामुळे